एक गाव, त्या गावा भितरी दंपती वास करता आशिल्लेची. अनेक वर्षानंतर तिंका एकलो चल्लो जन्म आयलो. अशें हांव गेलो ते दंपती संतुश्ट हांव गेलो. ते चल्लेका तरी खंय खंय उठ हरके केलेल की थंय पुराची हरके दिवचे तरी वता उरलेची. सामान्य जावं गेलो प्रायः अनेक इतले हरके तिन्नी परमात्मा समर्पण केले. चल्लेक 2-3 वर्ष जाता आयले. ते संदर्भाक अचानक जावं गेलो एक अपघाता भितरी पती पत्नी दोन्हीची मोरण गेलेची. तो बालक चल्लो अनाथ जावं गेलो. तिंगील बाकी संबंधिक लोकांनी तिंगील घार पुरा लुटून हले. त्याले चल्लेक तसे रस्ते कडसून सोडले पाप. तो चल्लो थंय खंय की खाऊचे येवचे खंय गेलो कोण कितें उंच उंचो जीवन करता गेलो. एक हॉटला मालिकाक तो चल्लो थोडे होड नंतर तिगेले दयनीय जाता स्थिती पळोवंक गेलो. तेका दिसले मागीर हॉटलाकची तेका कामां धरून घेवची बरें. तेका बी कोण ना म्हाका बी एक बरें जाता म्हण सांगूंक गेलो. ते चल्लेक हॉटलाक कामां दवरून घेतले. पहिले साफसफाई काम करता आशिल्लो तो चल्लो. 8-10 वर्ष जाता गेल्या नंतर तेका सप्लायर कामाक घातले. तो चल्लो आनी होड येता गेलो. तेन्ना त्या हॉटला मालिकाक त्या चल्ले बरोबरी एक आत्मीय जाले तसले संबंध घडता गेले. अशी हांव गेलो ते चल्ले उंच्यो मस्तीतले प्रीती विश्वास जबाबदारी काम ते हॉटला मालिकांनी ते चल्ले उंचेची संपविले. हांव एक दिवस येतकी ना की म्हाका गुतना तुवें पळोवंक गेलो वच काय जाली म्हणून. अशी जावं गेलो त्या हॉटला कामा भितरी तो चल्लो निष्णात येता गेलो. अत्यंत बुद्धिमत्ता तिकडे आशिल्ले तरी हॉटलाचे व्यवसाय त्याने वाडयता गेलो. अचानक जावं गेलो ते हॉटला मालीक आराम ना जावं गेले. तेका कोण संतान नाशिल्ले. तो मेल्लो. तेन्ना सगळे हॉटलाची हे अनाथ जाले तसले चल्लेक मेळणे गेले. तेजी जबाबदारी पुरा त्याने संपूर्ण जावन घेवंक गेलो. तेगेले बापायले मना कितची इच्छा आशिल्ले अर्थात मालिकाला मना कितची इच्छा आशिल्ले ते प्रमाण तो वाडयता गेलो. मस्तीतले पयशे कमायलो. तेजे बरोबरी सुंदर घार बांदून गेलो तो वास करचे लागलो. अशी दिवस वता आसाची. एक दिवस श्रावण मासाचे संदर्भ. त्या संदर्भ भितरी त्या गावाक एक साधू आयलेलेची. ते साधू सहजानोची श्रावण मासा निमित्त चातुर्मास करता आशिल्ले तरी अनेक भक्त लोकां घरा विजीट करचे. कोण कोण आपयता की थंय वचूंक गेलो तेंकां आशिर्वाद दिवचे तेंगेली पात पुजा करून घेवचे. हे कार्यक्रम ते साधूले चलता आशिल्ले. अशें आशिल्ले तरी सहजानोची हे हॉटलाक कार घेवन वता आसतना आनी कार घेवन येता आसतना पळयता उरता आशिल्लो. कोण की एक स्वामी भितर वताची भायर येताची. अशें जावं गेलो एक कुतूहल जावं गेलो त्याणें सहजान विचारले कितें जाता सांगा. तेन्ना तिंगा शिश्य लोकांनी सांगले ना हिने महात्मा हिंका भक्त लोक घरा पुनून पात पुजा करताची. तिंका विशेष जाले तसले उडीगिर दिवंक गेलो आशिर्वाद घेताची म्हणून. तेन्ना हे श्रीमंतला मना दिसले हांवें बी कितें मागीर घरा हे साधू आपोवन व्हरचें ना. हांवें बी कितें हिंगेली पात पूज करचें ना. हांवें बी कित्याक हिंगे कडेन आशिर्वाद घेवचें ना म्हण ते दिसून गेलो. तेणें सहजान मागणी दवरले
हांव बीची ते संताक मागीर घरा पे कोण विचार करता आसा कित कित जावका म्हणचे लिस्ट दिया हांव ते पुरा तयार करून दवरता. मुखार सोमवार श्रावणाचे लास्ट सोमवार त्या दिवस तूं मागीर घराक येवं का तुका पयस स्विकार करता म्हणचे मागणी शिश्य लोकां दवरता. शिश्य लोक ताका गुरू कोण आपोवन व्हरताची गुरू कोण वचून जाप घेवन सांगता तुम्ही मोठलो का घर वता आसाची मागीर घर बी येवं का आनी आशिर्वाद दिवंक म्हाका म्हणून. तेन्ना सहजानूची ते महात्मा अडना म्हणटाची शिश्य लोक ह्याका ಒಟ್ಟು लिस्ट बरोवन दिताची कस कसले जावका कस कस सामग्री हाड दवरका कस कस तयार करका म्हणून. अशें हांव घेवन ह्यो मालीक सगळे सामान हाड दवरता सगळे तयार करता. श्रावणाचे लास्ट सोमवार सकाळीक 9 गंटे सुमार ते महात्मा हिलघारा पातपुजेन पावताची. थिंग शिष्य पयले आयले तरी सगळे स्वागत घेत येता. ते महात्मेनू पिठाक खुर्ची उंच विराजमान जाताची. तेन्ना पादपूजा कार्यक्रम चंद्रचे चलता आसा. ह्यो श्रीमंत बीची अत्यंत संतोषाच्या दी सगळे लोट सामान हांड दवरलो आसताणे. जेणे कित कित सांगताची ते सामान घेवन तीन चांगलशीच पुरा पूजे काम करता आसा. मंगळ आरती बी जाले. मंगळ आरती जाल्या नंतर सहजानूची मंत्रपुष्प संदर्भ हातीक मंत्रपुष्प दिवचे तरी अक्षते फुलूड दिले दिन सांगले ते मी मंत्र जाल्या नंतर ते महात्मा चरणा घालका म्हणून ह्यो अडना म्हणून घेवन लाभलो. मंत्रपुष्प बी जाले. हेणे पुष्पांजली कितें आसा ते महात्मा चरणा घातले. ते घातल्या नंतर शिरा बनवतलो. राबोन उरचे भितरी तिंगेल बाकी शिश्य लोकांनी ते श्रीमंत सांगले हॉटला मालिका सांगले पळय आता साष्टांग घाली नंतर पातपूजी कार्यक्रम मुक्सता म्हणून. साष्टांग घाली म्हणटा तरी ताका कसले केची अर्थ जालो ना ताका. आत्ता आयलो म्हणलो लिस्ट पळयलो लिस्टा खंयची साष्टांग म्हणचे नाचीत ना. ताका तेन्ना दिसले ओहो हे एक जावका साष्टांग म्हणचे हे तिने बरीचे विसन सोडलाची हांव बी हाडचे विसन सोडलो. आता तुचून हे आंगडी वचून हाडका म्हणून सांगून शिश्य लोकांक सांगलो म्हाका 5 मिनिट टायम दिया हांव आत्तूच्यान आत्ता आयलो. ते शिश्य लोक सांगता आसाची ते कितें 5 निमिश तुका तूं घाली साष्टांग ना ना आत्त्यात हांव ना म्हणचे मर्यादा आत्त्यात म्हणून सांगलो थांबून गेलो भायर. सहजानूची 9 9:30 टायम सगळे लोक आंगडी उगडता आसाची. एक पेटी आंगडी वचून विचारलो पळय मागीर घराक महात्मा आयल्याची साष्टांग जावं कशिले साष्टांग दिबीक बी काडू म्हण. ताका कसलो म्हण कळना हे मागीर कळना रे मुखार वची म्हण सांगलो तेणें. तो मुखार आंगडी गेलो थंय बी विचारले म्हाका साष्टांग जावं कशिले म्हणून. ताका उमोडो तुजी कळना पळय मागीर कंटे स्टॉक ना आता तूं मुखार आंगडी वची म्हूण सांगलो. अशें न्हू मुखार आंगडी गेलो थंय वचून विचारले साष्टांग जावं कशिले म्हाका. तेणें बाप उठ्ठू सामानाचे पळयले ताका खंय साष्टांग दिसलो ना. ते ना मागीर कळना आतां व्हडले व्हड थंय व्हड आंगडी आसली पळय थंय वचून विचार तुका थंय मेळूं शकता. अडना म्हणलो हांव धांवता धांवता त्या व्हड आंगडीक रिगलो. तो व्हड आंगडीचो मालक तेन्ना मात बागील काडला. ते गेले कामाचे आळ पुराचे वचून घेवन सामान पुराचे सेट करून दवरता आसाची. ह्यो वचून घेवन आळात लोकांक विचारता मागीर घराक संत आयल्याची तेंका साष्टांग घाल केला साष्टांग दी म्हाका म्हणून. ते पाप कामात लोकांनी सुमार वचून वाजून पळयले खंय ते साष्टांग सामानात नांव ना. अशें जावन घेवन तिनी त्या आंगडीच्या मालका कडेन सांगले तो पळय कसले साष्टांग जावका म्हणटा सद्या कसलो सामान म्हणून. त्या आंगडी मालकान तेन्ना मात आंगडी काडले. अजून एक बोणगी जाल नाशिल्ले. काल बी कांय व्यापार जालो नाशिल्लो ताका. तेन्ना भितर एक राग आशिल्लो ताका काल बी व्यापार जालो ना आतां बी बोणगी जालो ना म्हण. तुंत भितर ह्यो एक केन्ना येवन घेवन साष्टांग दी म्हूण विचारता आसा तेन्ना ते आंगडी मालकाल पित्त मात्ते चेळून गेले. तेन्ना आंगडी मालकान सांगले कोण तो विचारता आशिल्लो तुका तो
हय मागे कोण हांडी ताका. तेन्ना ते कामवाले लोकांनी ते मालकाक हॉटेला मालकाक सांगले आमगेले यजमाना कडेन वचची ती दितले तुका साश्टांग म्हण. ह्यो संतोशाचेर आयलो यजमाना कडेन लाभलो. यजमानान रागाचेर विचारलें कित्याक जावक तुका? साश्टांग जावंक आशिल्लें म्हाका. कित्याक? ना घराक महात्मा आयल्याची अजून मागील बोवणी जाल्ला हांगा गाडोवा तुका साश्टांग जावका यो म्हण लापणान पोल्ल्या एक रापाक नाही मारले गेले. हे साश्टांग म्हणो. हो हे साश्टांग म्हणो. घरा धांवता गेलो घरा धांवता वचून राबलो साधू लेकारी. त्याने शिष्यपुराची बोड हात रंगीनी 4 तासाची कितरे मारया साश्टांग घाले म्हणे तू खंय धांवन म्हणे आमकां कळना. साश्टांग घाल रे गुरुदेवाक महात्माक. त्यांनी हो हॉटेला मालक विचारतात खरे घालू अडणी साश्टांग? खरे घाल रे साश्टांग. खरे घालू अडणी मू खरेच रे. त्यांना ह्यो ते साधू लागी गेलो आणि रापने कांसला मारला साधूले घे या साश्टांग म्हणो. त्यानं साधू बी आश्चर्य ते शिष्य बी आश्चर्य. त्याले साधूच नेवे ते संतच नेवे. त्याने बेजार करना विचार त्याका कसले जाले. त्याने हांवें सांगले ते आंगडीच्यान अशें सांगले हांवें कळले तुमका. त्यांना ते साधू कळून घेतले संता कळले ह्याका साश्टांग शब्दाचो अर्थ गुंतना ह्याका पाप ह्यो अज्ञानी म्हण सांगूंक गे न्हू. तेंगे शिष्या कंटनी प्रदक्षिण घांक गे न्हू. उद्दंड पांय पडचेक निद्र शिकन पांय पडचेक साश्टांग म्हणटाले म्हण सांगे न्हू. उद्दंड पांय पडसूं गे न्हू. चूक केले म्हण मागूसूं गे न्हू. ते साधू पुन्हा एक आशीर्वाद दे न्हू. मुखार गेल्ल्याची म्हणजे कथा ऐकल नंतर साश्टांग म्हळें कितें, देवा पूज म्हळें कितें, देव म्हळें कितें, धर्म म्हळें कितें हेजी तरी आमकां यदी बी गुंतना अशी उरलेली असलो अनर्थ सहजान जाता म्हणजे सत्य आज आमी अर्थ करून घेवंक गेला. आज आमी जिवना भितर पळयताच आज अनेक लोकांक देव धर्मा बदल आचार विचारा बदल आमी करता असले कर्तव्य बदल परिज्ञाना नाश जाता गेला. तो चल्ले परिज्ञान आसले कारण सांग म्हाज्या गेले बाप्पा आवय गेले ह्यो खंय की होट जालो ताका सांगतलो करतलो कोणा नाशिल्लो अशें न्हू. तो श्रीमंत कितकी जाता गेले हय जाल्यार संस्कार कांय पडना शिकत ताका ते भावन नाशी गेले. ते गेले चूक सहजान जावन गेले. जाल्यार आज आमगे चेडाक कसलो कमी आसा. जाल्यार आमगे चेडाक आज आमी कितले धार्मिक शिक्षण दिता आसाची आचार विचारा बद्दल सांगता आसाचे म्हणजे थोडे तरी विचार करूं गेले री आज ते गेले कथा कितले आसली तितलेच आमगे चेडल बी कथा जाला म्हणजे असले री खंय की थोडे विचारणी करता असले विशय आज जाण आसा. आमी मस्तकन पळयताचे सहजान खंय तरीची पात चलता आसतना सत्नाळ चलता आसतना चेडाक तरी बटवा मनी हळद कुंकुम घाल रे म्हणून सांगले री ते चेल्ल्याक तो हळदी कुंकुम घालता. देवा खालची गुंतूना ताका हळद कुंकुम घाली म्हणून सांगले हळदी कुंकुम घालता. त्या कोणा खाल कोण बी गुंतना ताका. त्या तिगेल बाप्पा मात धार्मीक अत्यंत धार्मीक. त्या चेडाक हळद कुंकुम घालचे म्हळ्यार कितें देव म्हळ्यार कितें ताका पांय पडचे कितें कसले संस्कार दिनाशी तसली एक स्थिती आज निर्माण जाला म्हणल्यार आसतली. प्रायशः ह्याका कोण जबाबदारी ह्याका कोण मूल कारण म्हणजे थोडे चिंतन आज आमी करक जाला. आज आमगे चेडा आमी वाडयता आसाची जाल्यार तेंका रिती नीती धर्म बापय आवय गुरू देव हेजी बद्दल संपूर्ण कल्पना दिनाशी वाडयता आशिल्ले दुरंत विशय न्ही. सहजानुची चेडा 3-4 वर्सां पर्यंत तिनी बापय हांवें करचे पळयताचे तिंका कसले करता तेवढं कांय गोतोड बापयन केले आवयन केले तर तिने बी करतात. आम्मानी बाप्पान आपण पांय पडले प्रश्न घातले तिने बी प्रश्न घालताचे तिने पांय पडले तिने बी पांय पडताचे कित्याक म्हण तिंका गुंतना त्या पाप. तर त्यानंतर तिंगे जीवन कशें जाता आसा तिंका शिक्षण म्हणून सांगे न्हू LKG UKG येतना घांक गे न्हू
तेंका आम्ही धार्मिक भावनेतनी सांस्कृतिक भावनेतनी आचार विचार संबंध किती भावने असा तुम्ही दूर दवडता आशिल्ले दुरंत विषय नेवे हे आजी चेड शिक्षणा खातरी बापय आवय इतले बडा हुलटून घेता की म्हणले री केवळ त्याने शिक्षण शिक्का 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 सोडे रे त्याने धार्मिक जाव का मनुष्य जाव का प्रज्ञावंत जाव का सामाजिक जीवी जाव का त्याने बरेकन पूर्ण होत असले एक उदात्त चिंतन त्याने वाढून घेऊ का म्हणजे चिंतने नाशिले खै की आम्ही किती कर कशिले ते करनसताना केवळ शिक्षणाचं महत्व जीव घेणू चेडा खुंतून दूर करता असाचे म्हणते सत्य आज आम्ही कळून घेऊ केला चेडा शिक्षण नाका म्हणत आम्ही चेडा शिक्षण देऊ का ज्याला LKG UKG भितर बीची चेडाक इतले आम्ही प्रश्न घालता म्हणल्यारी तुवें A1 जाव का A फर्स्ट क्लास घेऊ का म्हणून सांगेन तितले प्रश्न तिंका वाडयताची ते वाडीत निमित्त तिंका देवस्थान आपूण व्हरचेवो सामाजिक कार्य आपूण व्हरचेवो नाशिची तिंका खंयची एक भावना त्यात पैदा चिंतन ती नशिची तिंका आमी कितें बरें शिक्षण कितें वाडयता आसाची हें चुकीच्यान आसा शिक्षण जावं का मनुष्य सुशिक्षित जावं का कारण मनुष्याने एका भितर केन्ना अवलंबून जावन उरचें ना मनशाकांनी विद्युत जरी मनुष्य कितें करूं शकता संपादन करूं शकता तेगे जीवन अनायास करूं जाता योग्य आसा जाल्लेरी केवळ जीवन अनायासन करचे दुड्डी जोडचेच न्ही आमगेलें कर्तव्य आम्ही मनुष्यान आयल्या नंतर आमगे भितर मानवीय गुण उरक येता दये माये प्रीती विश्वास बांधव्य समाज मठ देवस्थान हेजे बद्दल कल्पना आमकां उरक येता जाल्यार ते कल्पने आमी कितले आमगे चेडा दिता आसाची आज आमी अनेक समारंभ भितर पळयताची कार्यक्रम भितर पळयताची थंय कितले चेडाक तेंगे आवय बापूय आपूण हाडटाची आपूण हाडटना इश्टाचे गेलेरी ना आसूं ताका होमवर्क आसा ट्युशन आसा अभ्यास आसा ताणें अभ्यास करचे आसा ताका घराक बागी घालून आयल्याची म्हणटा विना ताका सामाजीक कार्य आपूण व्हरचे लग्न म्हणजे आपूण व्हरचे देवता पुजे आपूण व्हरचे मठ आपूण व्हरचे थंय वचून ताका कशें चलता कशें उरता म्हण शिकयचे हे भावने ना तांगेलेले हे कितले योग्य म्हणजे विचार आमी सगळ्यांक कर केला प्रायः अशी जावंक न्हू आजी चेडाक मठ देव धर्म संस्कार म्हण सांगलेली कितें की हें आमी तसलो लोकांक करचें न्हय म्हण तसले भावने येवन गेला आमी करचें कितें केवळ शिक्षण शिकचे पैसे करचे ATM घेवचे पैसे निर्माण करचे बँकिंग घेवचे सोडली आमी सुसंस्कृत जावं का सुजन जावं का एक सुसंस्कृत जीवन आमी करता म्हणजे भावने ना जांगेलेले दुरंत विशय न्ही हे अशें हांवें न्हू आमी निवेदन करचें कुची चेडाक सान आसतनाची जाल तितले शिक्षणा भितर प्रेरणा करची बरोबरी संस्कार दिया आचार विचार शिकया आमी करून दाखोवंक घेनो तिने बी करशी आमी प्रयत्न करया आनी तिंका कित्याक आतां करका म्हालगाड म्हळें कोण देव म्हळें कोण मठ म्हळें कितें समाज म्हळें कितें हेजी कल्पने आमी दिता वचका जाल्यारी आज ल्हान आसतना जर न्हू SSLC पर्यंत तरी विचारची कामात ना घरचे प्रश्ना निमित्त ताका उपाय नाशीची शिकची पडटा खंय वचें जावत ना SSLC जाल्या नंतर विचारची कामात ना त्यांनी उत्तम उन्नत शिक्षणा खातीर भायर पडोवपाची त्याने बी तिंका संस्कार मेळटना केवळ तिने जावचे कडेन लग्न मात्र विना बाकी कांय जायनासतना समाजांतनी बांधव्यतेनी दूर कितें वता आसाची हें कितलें योग्य आसा अशा न्हू चेडा सान आसतनाची तिंका देव धर्म संस्कृती संस्कारा बद्दल आमी भावन घालचे तिंका येत दवरून आमी हें काम करचें अनिवार्यता आमकां आसा केन्ना तिंका येत जावन काम करता वताची तेन्ना तिंका बी भावना येता आमी बी करचें म्हूण सांगे न्हू केन्ना तिंका सामाजीक कार्यक्रम भितर आपूण व्हरताची तेन्ना आमगे समाज इतलो लोक आसाची इतलो व्हड आसा आमगे समाज इतलोच वेवस्था आसा म्हणजे कल्पना येता तेन्ना बांधवी आपापली निर्माण जाता वतो ना अशी उरलेली आमी तरी तिंका समाज दाखयलो ना आमगेले कुटुंब दाखयलो ना आमगेले बांधव लोकां तरी तिंका संबंध करून दिना अशी उरलेली प्रायशः तिंगे जिवना भितरी तिने केलें तसली एक प्रिती केल्ली एकू उरतवी ना बापय आवय बी दुनिया वताची म्हणजे सत्य आज आमी अर्थ करून घेवं केला आज आमी पळयता आसाची चेडाक शिक्षण म्हणजे प्रशाराचेर चेडाक कुटुंब सदस्य लोकां वळखी परिचय करून दिवत ना गो हे कितले दुरंत विशय न्ही
आजी कुटुंबा भितरी मस्तीत लोक उरताची मस्तीतले आमगेले संमती लोक उरताची तीन आयलताना चेडा तेंच्याकडे परिचय करून देऊ का तेंच्याकडे उलयशे का संमत वाडून घेवचे काम करक न्ही कोण येवचे कुटुंबात लोक तेन्ना आमी तेंका भागी गांगे न्हू तूं भितर वाजून घे हांव पळोवन घेता म्हणून सांगे न्हू आमी तेंच्याकडे उलयता बीन आहा हिनी आमगेले काका आब्बा मावशी माम्मा माम्मी हे आब्बा घरचे कुटुंब म्हणजे परिचय करून नासतना थिंग कितें वाडयता आसाची हे कितले पर्यंत योग्य आसा आमी करचे जर सान आसतनाच थिंका आमगे संबंध कुटुंब आमगे फॅमिली बद्दल एक परिज्ञान दिवची उद्देरी आचार विचारा बद्दल तेंक भावन तरी घालण्याची उद्देरी तिने मुखार वाटून किती जातलेची म्हणजे विचार करची आवश्यकते आज आमकां आसाची आजी प्रायशः हे इंग्लिश भाषे जास्तता गेले निमित्त आजी कुटुंबाचे सदस्य लोकाले संबंधाचे नाव किचेडा गुंतनाशिल्ले दुरंत विषय हे पहिले काल आशिल्ले माम्मा माम्मी मावशी व्हड अम्मा व्हड सान अम्मा काका व्हड बाप्पा सान बाप्पा हे उठूचे संबंधाचे नाव आशिल्ले अक्का व्हड अक्का सान अक्का बहिणी आज हे उठू संबंध खंय गेले कितके हे उठू नाव खंय गेले कितके आज चेडाक आमी कोणाची बायलो दिसले आंटी म्हणापी पण दातले दिसले अंकल म्हण सांगी तो लास्ट मागीर करून सांगचे आंटी म्हणजे तो कडे कांटी जातलो तो मनुष्य अंकल म्हण तो एक कल्ल जावन वता ताका कांय कळना म्हण तो कांटी जावन तसं चोपचे काम करता कल्ल जावन तसं मारचे काम करता सोडेरी त्याक संबंध गुत्त्या वतना वो कितले दुरंत विषय न्ही आजी इतले संबंध आसा आमचे कणे आमगे भाशे भितर इतले प्रसिद्ध जाले तसे शब्द आसाचे इंग्लिश भाशे भितर नाशे उरचे पडटे शब्द कारण तेंगे भितर संबंधाक म्हत्व ना जाल्यार आमगेली भारतीय संस्कृती भितरी आमगेली भाशे भितरी संबंध म्हत्व आसनी वे प्रत्येक संबंधाक एक शब्द आसनी वे ताका जाल्यार तेचेर आमी खंय शिकयताची दोन्ही शिकायचे आंटी आणि अंकल हे दोन शब्द सोडले आणि चेडाक आमी शिकिचीच ना हे दुरंत विषय अशें आमगे न्हू आमगेलें निवेदन इतलेची ते हॉटेला मालिकान जाल्लेशीची आमी कांय गुंतनाशिची देव धर्म आचार विचार संस्कार संबंध कांय गुंतनाशी उरनाका आमगे चेडाक आमी ल्हान आसतनाची प्रिती विश्वासा बरोबरी शिक्षणा बरोबरी तेंकां आमगे समाज आमगे कुटुंब आमगे परिवार हेजी बरोबरी एक विशेष असं बांधव निर्माण करून दिवं का जाल तितले सामाजिक कार्य आपोवन व्हरका केवळ अभ्यास म्हण तेंकां आमी अभ्यास कनी घातले री तेंकां समाजाचे परिचय उरतना समाजा लोकल परिचय जावत ना अशें जावंक न्हू तिणी समाजांतनी समाजांतून दूर वता वयना धर्म आचार विचारांतून दूर वता वयना तेणी ते कळण घे न्हू एक जावंक उरूं शक्य जाता वो आज तुमी विचार करून पळया आज कितले समाजा भितर सुशिक्षित लोक येता आसाचे आमगे समाजा भितर कामाक आजी मागीर हे मित्र लोक कितें काम करता आसाची हिनी इंजिनियरींनी याद दवरो जाल्यार हिंगेली बुद्धिमत्ता खंयची इंजिनियरींग कमी ना जितली महान बुद्धिमत्ता तेंचे कडेन आसा तेंचे कडेन इंजिनियर पदवी नाशी उरचे पुरो जाल्यार आचार विचार धर्म कशें धर्माचे कोणची पदवी करता आसूं अशें तिणी येता आसो आजी आज आमी शिकिल्ले लोक खंय येता आसा हांगा शिकिल्ले लोक विद्यावंत लोक डॉक्टर्स लोक हांगा परिचय मेळटा तुमकां हांगा इंजिनियर लोक परिचय मेळटा तुमकां हांगा ना कारण तेंक शिक्षण मात्र दिल्लें ना समाज संस्कृती आचार विचार तेंक सांगल ना वो आमी अशान तें दूर येता गेल्याची जाल्यार संस्कार संस्कृती सांजपणांतल्यान घरा भितर उरून घेवन कश्ट सुख अनुभवसून घेवन घरा खातीर दिवस रात प्रयत्न करता आसले मागीर अण्ण लोक गोत्ता आसले ते मागीर मित्र लोक गोत्ता आसले आमी कशें उरता कशें चलता म्हणून मागीर आवय लोक गोत्ता आसले आज मागीर कितले लाख लोक हांगा येता शिक्षण घेतला कितले लाख लोक येतात कार्यक्रमा भितर तिका आमी आपूण हाडचें काम करताची ना न्ही वे कितले दुरंत विशय न्ही वे हे पळया तुमी अशी तरी करता गेल्यार फाल्याक त्या लोकांनी दुसऱ्या तितली लगीन जाल्यार खरें ताका दोश कारण कोण आमीच न्ही तिका आमगे कोण गुंतना तेंकां तिंक गुंत आशिल्ली कितें आफीस आशिल्ली चल्ली चल्लो सोडे री दुसरो कोण गुंत आसा तिंकां अशें तिणें दुसऱ्या ती लगीन जावंक गेली ताका कारण कोण म्हणजे आमगे समाजाचे परिचय करून दिले ना आमगे धर्माचे परिचय करून दिले ना आमगे आचार आमगे विचार आमगे संस्कार परिचय करून दिले अशी उद्देरी तिनी आमी कितें मांडा काम जेवण करता आसत हें एवढें कांय ना अर्थ नाशिल्लें म्हण टाकूंक ना असावी ना तिनी
हुंतू निमित्तच आज आम्ही इंजिनियर झाल्याचे म्हणजे यद्यपि तिंक चिंतन ना म्हणजे तरी आमकां खंड मनीस संस्कार आमी चेडा दिल्ले म्हणजे सत्य आज अर्थ घेव केला. आज मागीर समाजा भितरी डॉक्टर्स आसाची, इंजिनियर्स आसाची, आर्किटेक्ट मस्त संतोश विशय. आज चिन्नी कितें तयार केलाची, चिन्नी खंयची बेसमंटाची तयार जालाची, चिन्नी तितले तयार जावचें कारण कितें? मागीर हे मांडा कामात न्ही समाजाचे, मागीर समाजा भांगरा कामात न्ही, मागीर समाजा भांगरा काम दिवस रात गोळ घेवन काम करून लक्ष घातले, फीस दिनू, डोनेशन दिन चेडा शिकूंक घेवन तिने एक विद्यावंत करका म्हणजे आमी करता आसच योग्य आसा. जाल्यार मागीले मित्र लोकांक आनी मागीर आवय लोकांक निवेदन इतलेची केवळ विद्यावंत मात करका म्हणून विचार दवरूंक घेनाकाची, तेमकां संस्कारवंतूय करका म्हणून तुम्ही होड करता वचा, तिने पुनः असल्या कार्यक्रमात भाग घेवचे शकताची, आमगे समाजा भितर उरताची, प्रीती विश्वासाचेर संबंध दवरून वचचे तरी शकताची. अशें आमगे न्हू आज केवळ विद्यावंत लोकां निमित्तची सगळे जातना हृदयवंत लोकां निमित्त, सुसंस्कृत लोकां निमित्त समाज निर्माण जाला आसा हें सत्य आमकां गुतुरो. अशें आमगे न्हू चेडाक ल्हान आसतनाची आमी जाल तितले हांगा प्रयत्न करता. केवळ आज आमी चेडाक कशी वाडयता जाल्यार 90 उंच करी, 90 उंच करी, कितें हपा भितर म्हण गुतना 90 करून घे न्हू कितें मेळचें आसता ताका मुखार. तेणे कडेन इंजिनियर जावचें न्ही बे, हां फ्री सीट मेळटलें, जावचें कितें आसो तेणे मुखार इंजिनियर की डॉक्टरच न्ही जावचें तेणें. तेणे ताका हपा भितर करून घे न्हू तेगे चल पळय तूं पळय कंपेरिजन थंय बिचान्याची, तो कशें करता तूं कितें करता, कितें मार्क्स घेवका बरें मार्क्स घेवका योग्य आसा, हुशार जावका चेड्यांनी विद्यावंत जावका मार्क्स जास्त घेवका योग्य आसा. तेजे उंच करता तुवें तेजे खातीर कमी येवचें ना तुवें, मागीर आण पळय मागीर गौरव पळय हें उठून सांगूंक आमी चेडाक खंयचे प्रेशर घालता आसाची तेन्ना ते चेडा समाजा कडेन येवचें शकता की तूं, हें समाजा भितर बांधव्या भितर उरूंक शकता की तूं, तांकां प्रेशरायज केल्यार तिणी कशी मुखार वाडटलेची ही एक चिंतन आज आमी करता न्ही. मार्क्स घेवका चेड्यान हुशार जावका योग्य आसा, तेजी बरोबरी समाज संस्कृती हृदयवंतिके मानवी जावन उरका म्हणजे भावने आमी थिंग चेड्या घालक न्ही. अशें हांव न्हू तसले कार्याक आज आमी प्रवृत्ती हांव केला. एक काल आशिल्ले मागीर समाज लोकां कडेन करचें काम नाशिल्ले, मस्त कश्ट आशिल्ले, जाल्यार मालगड लोकाले प्रार्थने निमित्त मागीर समाजाचे मस्त चेडाक मांडाक हांव शिकून खंय खंयचीच उद्योगां वचूंक गेलो, व्हड व्हड सिटी वचूंक गेलो, काम करता बरें करून उरलेची, जीवन करता आयलेची. तिंका तेन्ना दिसलें आमी इतलें कश्टां काडलें जीवन आमगे चेडा नाका म्हणटा न्ही चेडाक शिक्षण दिता गेलेची योग्य आसा. जाल्यार चूक केला म्हणल्यार केवळ शिक्षण मात्र दिता गेले विना तिंकां आमगेले आचार विचार संस्कृती बद्दल ज्ञान दिलें ना. आज तुमी मस्त चेडा पळया बापाय आवय लक्ष घातले खर्च करून मुंजी करताची, तेजे हे दिवस तिका गळ्याक जानवे उरत ना. विचारलें ते समजे लागता खंय तेका खंय हांगा लागता खंय ते जान तशें म्हण इतलें मोठें चेन आसा कांय जावता तेका हांगा लागत नात जानवे लागता दोर लागता तेका. कितले दुरंत विशय न्ही आमगेले, कितले लक्ष घातले खर्च करून गायत्री मंत्र उपदेश दिवसून तेका गायत्री मंत्र कळटा म्हणचीत ना तो म्हळ्यार कितें करता आसा म्हणलें आमी एक आडंबर करता आसा विना चेडा संस्कार दितना म्हणटाले न्ही आमी, प्रिती तिंका सांगतना म्हणटाले न्ही आमी, तेजें महत्व तिंका दाखयतना म्हणटाले न्ही आमी. हें कितें दुरंत विशय. अशा न्हू चेडाक वाडयची बरोबरी योग्य संस्कार दिवचे काम बी आमी करता तेन्ना मात्र सर्वांगीण समाज उन्नत जाता वता. ना जाल्यार समाज केवळ सुशिक्षित जाता विना सुसंस्कृत जावत ना, समृद्ध जावत ना, सुसंस्कारवंत जावत ना. अशा न्हू हें कथाचें तात्पर्य इतलेची चेडाक आमी श्रीमंत विद्यावंत करची बरोबरी हृदयवंत सुसंस्कारवंत करची अनिवार्यता आमकां सगळ्यांक आसा. तें काम आमी करया. आमगे समाज सर्वांगीण विकास येवचेक आमी सगळोकची सहकार दिया. तसलें एक ज्ञान ते ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांची दिवो. सगळे विद्यावंत लोक बी असल्या कार्यक्रमांत भाग घेवशी जावो, तेंगेले विशेष सहयोग बीची आमकां मेळ्ळो. तन्निमित्त एक अद्भुत समाज संघटने निर्माण करचे आमी सगळो भद्र बुनादी घाल्या. तसे शक्ती सामर्थ्य ज्ञानेश्वरी आमकां दिवो म्हणजे विशेष मागणी श्रीदेवी चरणारविंदा करचेक इश्ट करता आसा.